बातमी अलिबागची आहे। अलिबाग इथं नारळ फोडण्याची स्पर्धा रंगली। मालवणचा विशाल मुणगेकर महाविजेता आहे। कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय। चंद्रपूरमध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग आहे। गणेश मूर्ती या घडवण्याच्या आता अंतिम टप्प्यातल्या कामाला चांगलाच वेग आहे, कारण केवळ काही दिवसच आता बाप्पाच्या आगमनाकरता शिल्लक आहे। चंद्रपूरमधील कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती घडवण्याच्या कामाला वेग। बाप्पाच्या या मूर्तीवर आता अखेरचा हात फिरवला जातोय। सगळ्यात मोठ्या मूर्त्या चंद्रपूरमध्ये आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे। 12 फूट, 15 फूट, 16 फूट, 17 फूट, 20 फूट या पद्धतीच्या सगळीकडे चंद्रपूरमध्ये जेवढेही चांगले चांगले प्रतिष्ठित मंडळ आहे त्यांनी मोठ्या मूर्ती मांडायचा प्रयत्न केलेला आहे। आणि यावर्षी कलरमध्ये सुद्धा काही रेट्स वाढलेले आहे। माती वगैरे तरी जे काही आहे ते अवेलेबल जे काही आहे मूर्तीला लागणारं साहित्य ते महागलेलं असल्यामुळे 30% रेट वाढलेले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही 45 मूर्त्या आहेत। त्याप्रमाणे हाईट असल्यामुळे 45च मूर्त्या मी बनवतो आणि रेट वगैरे वाढलेले आहेत। ब्रेक नंतर महत्वाची बातमी आहे। कोयना धरणातून जवळपास 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।